हाय हॅलो नमस्कार. नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. हा व्हिडिओ आहे पालखी येण्याच्या दिवशीचा. आणि पहा वातावरण आमच्याकडे कसे झालेलं आहे ते. आणि बरेच लेट माझे व्हिडिओ येत आहेत, माफ करा. आणि पाहायला विसरू नका, कारण की आता बरेच दिवस झाले माझे व्हिडिओ सर्व असे शूट केलेले आहेत, परंतु सर्व लेट टाकत आहे. आणि आमच्याकडे सलग 3 दिवस पाऊस होता पालखी यायच्या दिवशी. आता मुलांनाही 2-3 दिवस सुट्टी आहे, तर इथं आद्वेगचं चाललेला आहे असा टाईमपास. तो बोलत आहे आपण पालखीला दर्शन घेण्यासाठी जाऊया, परंतु आम्ही काही गेलेलो नाही. आणि कपडेही भरपूरच होते, हॉस्पिटलमधलेही आणलेले कपडे होते. आणि 2-3 दिवसाचे कपडे असे सुकत टाकलेले आहेत, पावसामुळे काही सुकलेले नाहीत. आणि अवतार तर पहा आमचा कसा झालेला आहे. आता मी आद्वेक आणि अनुष्का आम्ही तिघंच आहे घरी कोणीही नाही, बाकीचे सर्व हॉस्पिटलमध्येच आहेत. आणि आमचा अवतार तर पहा कसा झालेला आहे. मूडही नव्हता, तर सकाळचा स्वयंपाक केलेला आहे मी, तर तो स्वयंपाक शिल्लक आहे. आता संध्याकाळी तर काही मी स्वयंपाक करणार नाही. आता दुपारचे 3 वाजलेले आहेत. आता ह्याला शूट केलेला व्हिडिओला 1 महिना होऊन गेलेला आहे. म्हणलं किती दिवस ठेवायचा आहे, तर अचानकच बहिणीचा फोन आलेला आहे. ती बोललेली आहे, आम्ही पालखीचं दर्शन घेण्यासाठी तुमच्या गावामध्ये येणार आहे, तर तुम्ही आवरून पटकन तुमच्या घराच्या रस्त्याला या. आम्ही तिथून येणार आहे बायपासने, कारण खूपच गर्दी आहे रोडनी. तर हे बायपासने आलेले आहेत. आणि त्यांच्या गाडीमध्ये 2-3 शीट होते, गाडी ही रिकामी होती. तर मला म्हणलेले आहे, चला आपण सर्वजण दर्शन घेऊन येऊया. तर आम्ही सर्वांनी आवरलेलं आहे, अनुष्का, मी आणि आद्वेकनी. आणि त्यांची फॅमिली पूर्ण आलेली आहे आणि ड्रायव्हर आहे. तर बऱ्यापैकी आमच्या गावामध्ये खूप मोठे म्हणजे पालखी घेण्यासाठी खूप गर्दी असते, कारण माऊलीची पालखीला अचानकच आमचं ठरलेलं आहे आणि अचानकच आम्ही दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे. तर इथं ही आहे शाळा आहे आणि खूप मोठी शाळा आहे. ही 1ली ते 12वीपर्यंतची शाळा आहे, कॉलेज. त्यामुळे इथं खूप जागा असल्यामुळे इथेच पालखीचे मुक्काम असतो आणि इथं सर्वजण दर्शन घेण्यासाठी येतात. तर संध्याकाळी 6 वाजता पालखी येते. तर तिथं दर्शन घेण्यासाठी पाहत असाल किती गर्दी. आणि आम्ही आता 6:30 वाजायला आलेल्या होत्या. आणि आम्ही गर्दी खूप जास्त म्हणजे उशिरा गेल्यानंतर खूपच गर्दी होते. 10-11 वाजेपर्यंत खूप मोठ्या लाईनी लागतात. आता जस्ट पालखी आल्यामुळे जास्त गर्दी नसते, तर कमी गर्दी असल्यामुळे आम्ही लगेच आलेलो आहे. तर ती बोललेली आहे 10-15 मिनटातच आम्ही दर्शन करून लगेच जाणार आहे, घरी पण येणार नाही. तर तुम्ही पण या आम्हाला म्हणजे ती खूप दिवसातून पहिल्यांदा इथे दर्शन घेण्यासाठी आलेले आहे. त्यांच्या इकडे तुकारामाची पालखी जाते आणि इकडून माऊलींची पालखी जाते. तर तुम्ही या आमच्याच गावामध्ये दर्शन घेण्यासाठी आलेले आहे. तर खूप छान आमचं दर्शन झालेलं आहे. आणि दर्शन घेण्यासाठी खूप लांबून अशा रांगा लागतात, परंतु तिथं पादुकापाशी दर्शन घेण्यासाठी गेल्यानंतर खूपच ढकलाढकली असते. 2 मिनटंसुद्धा नीट व्यवस्थित दर्शन घेऊन देत नाहीत. हात लागला कीच पुढं ढकलतात, डोकंसुद्धा ठेवून दिलं नाही. आमचं दर्शनच व्यवस्थित झालेलं नाही तिथं. तर आम्ही त्यानंतर रथाचं इथं दर्शन घेतलेलं आहे, कारण रथाचंही तेवढाच मान आहे दर्शनासाठी. तर रथाचं इथं डोकं ठेवून व्यवस्थित दर्शन. आता असे दिसायला लागलं स्पष्ट. इकडे तर फिरतच नाही ते पाळणं तिथलं वरचं. फिरतात पण आपल्याला तसं वाटत नाही. चालू आहे तर वैद्य नाही चालू नाही ती. त्यानंतर आलेलं आहे घरी. आणि संध्याकाळचं हे असं वातावरण आहे. आमच्या टेरेसवरून दिसत आहे पाळणे हे खूपच आलेले आहेत. हा पाळण्याचाच व्ह्यू आहे, पूर्ण लाइटिंगमध्ये आहे संध्याकाळचं.
मी असंच सहज टेरेसवरती गेलेली होते, तर मला हे दिसलं, तर मी शूट केलेलं आहे. आणि किती छान कलरमध्ये पाळणे फिरत आहेत आणि खूप मोठे मोठे पाळणे हे येतात आणि 8-10 दिवस तरी पाळणे असतात. आणि इथं बरेच जण असे पालखी येण्या अगोदर ही पाळण्याचं एन्जॉय करतात. तर चला म्हणलं हे थोडंसं शेअर करावं. आता आम्ही तर काही पाळण्यात वगैरे बसलोच नाही, कारण की ह्यावेळेस आम्हाला काही पालखीला जास्त हीच नाही. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन किंवा दाखवेल. असंच आपलं दर्शन घेण्यासाठी जायचं म्हणून गेलो आणि 10-15 मिनटात माघारी आलो. मुलांचाही जरा वेगळाच हट्ट असतो पालखीला जायचं म्हणून. आणि पूर्ण संध्याकाळचा व्ह्यू असा आहे टेरेसवरून आणि खूप छान प्रसन्न वाटत आहे. एकदम वातावरण इतकं छान झालेलं आहे. सगळीकडून कानावरती असे टाळांचे गजराचे आवाज आणि टाळ्यांचे आवाज येत आहेत. कीर्तन भजन केलेलं खूप छान वाटत आहे. जसं काय वाटतं कोणता उत्साहच आहे मोठा असा. आणि 2 दिवस तरी पूर्ण असा आवाज पालखी खाली गेल्यानंतरही गावामधून येतो, कारण पूर्ण रोड भरूनच भक्त असतात पालखीचे. तर खूप छान वाटतं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.